नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण। मी मीना ललबे तुमचं स्वागत करते माझ्या छानशा व्हिडिओमध्ये। आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। सगळं काम माझं आटपलेलं आहे आणि इथे मी पूजा पण मांडली, बघू शकताय अशी छानशी पूजा मांडलेली आहे। आणि मला खूप लेट झालं पूजा मांडायला, कारण बाकीची कामं असतात। सगळं गोष्टी आवरल्यानंतर मला ना पूजा सगळ्यात म्हणजे सगळं काम आटपल्यावर मला शांततेत पूजा करायला खूप आवडतं। मी पोथी वाचून झाली आहे, संध्याकाळी आरती आणि नैवेद्य देवाला चढवला की मग मी जेवण करणार। नंतर आरती संध्याकाळी करणार, फक्त मुलं पण येतात तोपर्यंत। क्लासला गेलेले आहेत आणि असं सगळं आहे। जेवण बनवायचे आता संध्याकाळच्या 4 वाजलेले आहेत, 4 नाही 4:30 वाजलेत मला वाटते। आणि संध्याकाळचं जेवण बनवायची तयारी करणार आहे थोड्या वेळात। मी आता जस्ट चहा घेतलाय, सकाळपासून फराळ काही केलं नाही, आज उपवास असताना सुद्धा काहीच नाही केलं, वेळच नाही भेटला। आणि आता डायरेक्ट म्हटलं चहा पिऊन डायरेक्ट संध्याकाळी जेवणाची तयारी करावी। तर मी जेवणामध्ये काय बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवच, तुम्ही कंटिन्यू करा। चला तर मी आता चहा करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते, संध्याकाळी भेटूयात। तर पूजा वगैरे मांडून झाल्यावर मी नंतर एक 5-5:30 वाजता स्वामींच्या मंदिरात गेले। आज गुरुवार होता, म्हटलं चला जाऊयात, कारण इतर वेळेला वेळ होत नाही, गुरुवारी आवर्जून मी येते। तर आज खूप गर्दी होती मंदिरामध्ये, तरीही मी लवकर गेले होते। आणि आज पारायण वगैरे चालू होतं इकडे साईडला, ते नाही दाखवत आलं। आणि सुंदर अशी सजावट चालू होती, फुलांच्या रांगोळ्या चालू होत्या तिथं मस्तपैकी, खूप सजवलेलं होतं। तर असं मी स्वामींचं दर्शन घेतलं आणि नंतर बाहेर निघाले। इतकी छान सुंदर मूर्ती वाटतीये। त्याच्यानंतर मग मी दर्शन घेऊन झाल्यानंतर घराकडे निघाले। हे आमच्या इथलं सर्वात मोठं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता, खूप छान आहे। आणि गुरुवारचं खूप सजावट करतात, त्यांना सगळीकडे रांगोळी काढतात फुलांची। त्याच्यानंतर 7 वाजले होते मला घरी यायला, मग मी पटापट स्वयंपाक करून घेतला। तर मी तेही दाखवणार आहे तुम्हाला। इथं मी मिरची कापते, भजीचं पीठ मळून घेते, पटापट स्वयंपाक करून घेतला। सगळा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर शेवट मी भजी तळायला घेतली। तर इथं मी पालक भजी बनवलेली आहे आज, कारण यांना खूप आवडते। चपात्या बनवलेल्या आहेत, याच्यात पुलाव आहे, बटाट्याची भाजी आहे आणि खीर पण बनवलेली आहे मी आज नैवेद्याला गोड म्हणून। त्याच्यानंतर सगळं झाल्यावर जेवण झाल्यानंतर आम्ही आरती करायला घेतली। आरती करून झाल्यानंतर देवीला नैवेद्य वगैरे चढवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो। स्वराचा हट्ट होता, गणपतीची आरती नयन घेतो आणि मला वेळ देत नाही तुम्ही लवकर, कारण ती ना सांडवते, असं तेल सांडवते, त्याच्यामुळं मी नयनलाच देत असते। पण आज ती म्हणली मला पाहिजे, मग आज तिला दिली। तर अशी छानपैकी खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये आणि छान वाटत होतं। तर आरती वगैरे झाली आमची, नंतर मग जेवण वगैरे केलं। फायनली आमची जेवण झालेली आहे आणि आम्ही आता बघू शकता CID बघतोय। आम्ही रोज जेवण करताना CID बघत असतो। तर आजचा गुरुवार पहिला होता आणि खूप छान दिवस गेला माझा। स्वामींच्या मंदिरात पण जायला मिळालं, कारण इतर वेळेला कामाच्या निमित्ताने नाहीच होत। आणि आता खूप छान वाटलं। तर आता झोपायची तयारी आहे, 10:30 वाजलेले आहेत। सकाळी रोजचं रुटीन, मुलांना शाळा असते 7 वाजता। चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।